ओम गंग गणपतये नमः. विघ्नहर्त्याचं नाव घेऊन नैवेद्यासाठी शिरा बनवायला सुरुवात करूयात. सुरुवात करते फळाने, म्हणजे या केळ्यांनी. केळ्याचे तुकडे करून शिऱ्यासाठी घेतलेल्या 1 वाटी तुपामधल्या थोड्या तुपावरती पहिल्यांदा परतून घेते. शिऱ्याचा रवा शिजताना त्याच्यामध्ये केळं घालू शकता, पण मग ते अगदीच विरघळून जातं. आधी तळून घेतलं की केळं खुटखुटीत राहतं. थोडं थोडं तूप घालत रवा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा. 1 वाटी तूप आहे, रवा पण 1 वाटी घ्यायचा. 2 वाट्या दूध उकळायला ठेवते. दूध तापलं की भाजलेल्या रव्यामध्ये घालायचं. झाकून एक वाफ द्यायची. शिरा पूर्णपणे शिजला की त्यात घालायची 1 वाटी साखर. ही गेली तळलेली केळी आणि परत झाकण ठेवून मंद गॅसवर एक वाफ आणायची. शेवट घालायचे ड्रायफ्रुट्स. मी काजूचे तुकडे, बदाम आणि बेदाणे घातले. ही गेली वेलची पूड. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालू शकता. ढवळून झाकण ठेवून परत एक वाफ दिली की शिरा तयार. शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य परत एकदा बघूया. तर ही घेतली होती 2 केळी, 1 मोठा चमचा बेदाणे, 1 मोठा चमचा बदामाचे काप, काजूचे तुकडे, वेलची पूड, 1 वाटी साजूक तूप, 1 वाटी जाड रवा, 1 वाटी साखर आणि 2 वाट्या दूध. आणि असा खमंग मऊ मोकळा शिरा नैवेद्यासाठी तयार आहे.